चला तर आज आपण बघूया मटकीची उसळ कशी बनवायची। उडलेल्या मटकीचा आपण आज नाश्ता बघणार आहोत। मटकीचा नाश्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। छोटी अर्धी वाटी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 कढीपत्त्याची पाने, 3 चमचे प्रवीण मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, अर्धा वाटी कोथिंबीर, एक मीडियम साईजचा कापलेला कांदा। सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे। तेल छान गरम झाले की त्यात अर्धा चमची मोहरी टाकायची, अर्धा चमचे जिरे छान तडतडून वरती आले की त्यात कांदा ॲड करायचा। कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आला की त्यात आपण कढीपत्ता ॲड करू। कढीपत्ता छान तडतडला की त्यात आपण मिरच्या ॲड करू। मिरच्या छान परतवून घ्यायचं आहे। परतवल्या की त्यात आपण शेंगदाणे ॲड करू। हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे। छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। नंतर त्यात आपण कोथिंबीर ॲड करूया। कोथिंबीर पण छान परतून घ्यायची। सर्व छान परतवलं की त्यात मसाले ॲड करू। सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे। सर्व छान मिक्स करून घ्यायचे। गॅसच्या कमी फ्लेमवर मसाला छान परतू द्यायचा आहे थोड्या वेळासाठी। इकडे आपण मटकी परतवण्यासाठी कढईत थोडंसं तेल टाकलं। मटकी छान परतवून घ्यायची। मसाला छान परतवला की त्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं। मीठ मिक्स झालं की त्यात मटकी टाकून ते सर्व मिक्स करून घ्यायचं। मटकी व मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आपली मटकी एकदम छान परतवली। मटकीमध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू। पाणी ॲड केल्यानंतर 2 मिनिटांसाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया। मटकी शिजत असताना गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा। तुम्ही बघू शकता आपली मटकी छान शिजलेली आहे। आपली मटकीची उसळ तयार। आता गॅस बंद करून आपण हे खाली उतरून घेऊया। मटकीची उसळ तयार। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।